नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी फक्त इतिहास नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. ही कथा आहे गौतम बुद्ध यांची. खूप वर्षापूर्वी लिंबोनी ह्या सुंदर ठिकाणी एका राजकुमाराचा जन्म झाला. त्याचे नाव होते सिद्धार्थ. त्यांचा जन्म राजघराण्यात झाला असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख कधीच पाहायला मिळालं नाही. सुख, ऐशोआराम आणि आनंद यांच्यातच त्यांचं बालपण गेलं. पण एक दिवस सिद्धार्थाने राजवाड्याबाहेर जाण्याचा हट्ट केला आणि तिथे त्यांनी पाहिलं एक वृद्ध माणूस आणि तिथे एक आजारी व्यक्ती, एक मृतदेह आणि एक शांत साधू. हे सगळं त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. हे सगळं बघितल्यावर त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, जर प्रत्येकाला वृद्धत्व, आजार आणि मृत्यूवर येणार असेल तर ह्या जीवनाचा खरा अर्थ आहे तरी काय? त्या रात्री सगळे झोपले असताना सिद्धार्थांनी एक मोठा निर्णय घेतला. ते राजवाड्या, त्यांचं कुटुंब आणि सर्व सुख सोडून सत्याच्या शोधात निघाले. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपस्या केली, स्वतःला खूप त्रास दिला, पण तरीही त्यांना उत्तर सापडलं नाही. मग एक दिवस त्यांना जाणवलं, अतिशय सुख आणि अतिशय दुःख दोन्ही चुकीचे आहेत. जीवनात आवश्यक आहे मध्यम मार्ग. त्यानंतर त्यांनी बुद्धगया येथे एका वृक्षाखाली बसले आणि त्यांनी ठरवलं, जोपर्यंत मला सत्य सापडत नाही तोपर्यंत मी उठणार. दीर्घ ध्यानानंतर शेवटी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. त्या क्षणी सिद्धार्थ झाले गौतम बुद्ध. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी लोकांना शिकवायला सुरुवात केली. त्यांचा संदेश खूप सोपा होता पण खूप शक्तिशाली. ते म्हणाले, हिंसा करू नका, सर्वांवर करुणा ठेवा, सत्याचा मार्ग अनुसरा आणि नेहमी संतुलित जीवन जगा. त्यांच्या शिकवणीमुळे हजारो लोकांचं जीवन बदललं. लोकांनी शांतता, प्रेम आणि सत्याचा मार्ग स्वीकारला. आजही गौतम बुद्ध यांची शिकवण आपल्याला मार्ग दाखवते. प्रत्येक क्षणोक्षणी गौतम बुद्धांची शिकवण मार्ग दाखवते आपल्याला. त्यामुळे नेहमी सत्याचा मार्ग अनुसरा. आणि आजही बुद्ध पौर्णिमा हा दिवस खास आहे, कारण ह्याच दिवशी त्यांचा जन्म झाला, त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी महान परिनिर्वाण केलं. म्हणूनच हा दिवस आपण श्रद्धेने आणि शांततेने साजरा करतो. शेवटी एकच संदेश, शांती, करुणा आणि सत्य ह्याच मार्गाने खरं सुख मिळतं. धन्यवाद. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.